सगळ्यांनी आपापले मत मांडलेत। माझं एक वैयक्तिक मत असं आहे की मनोज पाटलांनी निवडणूक लढवावी, म्हणजे त्यांनी उमेदवार द्यावेत आणि आपण ती निवडणूक लढवावी। आता आपण प्रत्येक बोलताना छत्रपतीच्या विचाराचे, छत्रपती विचाराची विचारधारणा धरून चालणारे माणसं आपण म्हणतो, गनिमी कावा, या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आपण भाषणातच मांडतो नुसत्या, की आपण मराठाचं रक्त आहे आणि आपण असं आहे तसं आहे, शिवाजी महाराज विचाराचे आहेत, पण ते आपण याच्यामध्ये आणतो का, वस्तुस्थितीमध्ये आणतो का? नुसते भाषणं करून भाषणं देऊच आपली जात पुढं चालली, नुसते भाषणं द्यायचे, असं करू मराठी आपण असं लढू, पण वस्तुस्थिती काय? आज तुम्ही करायला काय? आज पाटलांनी निर्णय घेतला, पण समाधान सांगितलं की आपण लोकसभेला उभा राहू। अरे निगेटिव्ह गोष्टीच तुम्ही इतके बोलायला लागले, पॉझिटिव्ह कोणी बोलणंच झालं ना। तुम्ही आज समजा आज तुम्ही सांगायला लागले की तो उद्या आपल्याजवळ राहतेन का, परवा आपल्यावर राहतेन का? अरे तुम्ही ज्या नेत्याला निवडून दिलं तो तर आहे का? तुम्ही हे पहा ना, तुम्ही आपले माणसं उद्या निवडून द्यायचे, त्याचा पुढचा विचार म्हणजे लेकर होते का नाही हे तुम्ही पाहायला लागले। म्हणजे आधी पोरगच होऊ द्या ना, त्या पोराला पोरग होईन का नाही होईन ते पुढच्या पुढे पाहता येईल, पण आतापासूनच तुम्ही चालू करायला लागले। आपल्याला काय करायचं, फक्त जरांगे पाटलांनी जो उमेदवार दिला त्याला निवडून द्यायचं। आज आपल्याला आपली ताकद दाखवायची, फक्त ते आपले निवडून येऊ नाही काही नाही, आपल्याला फक्त आपलं मत, जसं लाखोच्या संख्येने जरांगे पाटलाच्या सभेला मराठा समाज येतो तसा बटनाच्या स्वरूपात आपल्याकडे येतो का नाही हे आपल्याला पाहायचं फक्त। आणि आपण काय करतो, ज्यावेळेस बैठक असते आंतरवालीला त्यावेळेस लय जण उभारून म्हणतात पाटील तुम्ही उभा राहा, काही जण म्हणतात पाटील तुम्हाला राजकीय अंग नसलं पाहिजे, तुम्ही उभाच नाही राहिलं पाहिजे, काही जण म्हणतात उभा राहा, म्हणजे एकीकून तसं बोलायचं, एकीकून मायनसं बोलायचं आणि पाटलाला म्हणायचं की तुम्ही उभा राहिला। आता हे म्हणले उभा राहा, पाटलाला उभा राहायचं, पाटला निर्णयच नाही ना, ह्यो निर्णय कोणाचा आहे? समाजाचा आहे। पाटील काय म्हणते आज, पण याच्यामध्ये आपला काही फायदा नाही, पण समाज म्हणतोय म्हणून आपण या गोष्टी करू आणि आपल्याला समाज, आपण जसं लाखोच्या संख्येने जातो तसं आपण मतदाना स्वरूपात आपली ताकद दाखवून देऊ। ते कोणाला फरक पडेल नाही पडेल ती उद्याची गोष्ट आहे, आणि निवडून आलेले राहतील नाही राहतील ती उद्याची गोष्ट आहे, पण आपली ताकद दाखवण्याची गरज आहे ना। आज आपण नुसता निर्णय घेतला तर कुठल्याही पक्षाचे अजून उमेदवार जाहीर नाहीत, कशामुळे नाहीत की 30 तारखेला काय ठरते बाबा याच्यामुळे नाहीत। तिथं 80 सीट आहेत, तिथं एका टप्प्यात मतदान आहे। आज महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान आहे, कोणामुळे? अरे पाटलामुळे झालं नाही, 5 टप्प्यात मतदान मोदीला घ्यावं लागलं। 5 टप्प्यात त्याचं म्हणजे तिची विचारसरणी खूप मोठी पुढे की बाबा हे हजार जण उभा राहिले तर बॅलेट पेपर तयार करू, पुस्तकं तयार करू, सगळ्या गोष्टी ठरवल्या, कोणामुळं? त्याला धाक लागलाच पाटला, तुम्हाला ताकदच माहीत नाही ना आपली काय। आज नुसतं आपण निर्णय घेतला तर यांचे 1000 लाईट लागलेत, खासदाराचे आमदाराचे सगळ्याचे, किंवा हे काय होईल, सगळेजण आज मराठाला गृहीत धरायला लागला की नाही बाबा मराठ्यामुळेच आपलं अस्तित्व आहे, त्यामुळं पाटील जो निर्णय घेते त्याला फक्त आपल्याला 100% साथ द्यायची। धन्यवाद।